सहावोनी टाकी घाये, सहावोनी टाकी घाये, पाषाण देवची झाला पाहे. तयारीती दृढ मन, करी साधा या कारण. बाण शस्त्र साहोनी गोडी, बाण शस्त्र साहोनी गोडी, शुराठाव उंच स्थळी. तयारीती दृढ मन, करी साधा या कारण. तुका म्हणे सती, तुका म्हणे सती, अग्न न देखे ज्या रीती. तयारीती दृढ मन, करी साधा या कारण. विठ्ठल 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 विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीका यदा मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकरो प्रथम नमन, पांडुरंगाकरो प्रथम नमन, पांडुरंगाकरो प्रथम नमन. पांडुरंगाकरो प्रथम ओ नमन. दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विचार, त्यांच्या कृपादाने कथेचा विचार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी, काहीच नेने बोलितो वचनी अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. विठ्ठल 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 विठ्ठल. खाली बस भाऊ, खुर्चीवरून खाली बस. आणि मोबाईल पाहायचे असतील ना, त्यांच्या आडी बसा. असे सर का तिकडे, नाही तर मोबाईल पाहायचे नाहीत. माझ्या जवळ बसायचं असलं तिकडे सर का. चपला मोबाईल ठेवून द्या, नाही तर मग अशी त्यांच्या आडी बसा, मला दिसलं नाही पाहिजे. सर का इकडे, ए असं सर का. असं असं बस सर का. मोबाईल पाहायचे आहेत ना तुम्हाला. हां बस, ते काही पाहायचेच आहेत त्यांना मोबाईल. सहावोनी टाकी घाये, पाषाण देवची झाला पाहे. तयारीती दृढ मन, करी साधा या कारण. सेवापूर्ती गौरव समारंभ. हवालदार श्री रामहरी उत्तम गुंजाळ यांची 20 सप्टेंबर 2008 ते 31 मार्च 2026 पर्यंत 18 वर्ष सैन्य दलात भारत मातेची सेवा करण्याची संधी यांना प्राप्त झाली. आणि ते यावर्षी सेवानिवृत्त झाले. आणि त्यांच्या सेवानिवृत्तीचा हा गौरव समारंभ या कुटुंबाने आयोजित केलेला आहे. त्यांच्या वडिलांचं नाव आहे उत्तम वाल्मिक गुंजाळ, व आईचं नाव आहे इंदुबाई उत्तम गुंजाळ. एक नाव राहिलं रे, गोरख. लक्षात नाही राहिलं, ते नाही म्हटले नाव टाकायला. अच्छा, नाही त्यांचं सौभाग्याचं नाव नाही याच्यात, त्यांच्या सौभाग्यवतीचं. अच्छा, त्यांच्यामुळेच तिथे राहू शकले ते.
अर्थात काय आहे नाव त्यांचं बघा. हो. अर्थात या कुटुंबाने या ठिकाणी हा उत्सव ठेवलेला आहे. त्या निमित्ताने आपण सगळेजण उपस्थित आहात. आमचे हरिभक्तीपरायण महेश महाराज, हरिभक्तीपरायण रविदास महाराज, हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज, हरिभक्तीपरायण सोपान महाराज, हरिभक्तीपरायण वासुदेव महाराज आणि ज्यांच्या अत्यंत आग्रहामुळे मला या ठिकाणी यावं लागलं ते आमचे हरिभक्तीपरायण गोरख महाराज आणि आमचे गोसेवक समाधान महाराज. ही सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आनंद आहे. तुमचं नाव नाही याच्यात. पद्मनाभ महाराज, पद्मनाभ महाराज इकडे आहेत वाटते. गिरेक नाही तुमचं आहे ना, वाजवते ना? नाही नाही, तुमचे चिरंजीव वाजवतात वाटतं. श्रीहरी महाराज वाजवत आहेत. आता सगळे जर तुम्हीच असले तर मग आम्ही कुठं जाऊ महाराज? तिथं येते, इथं येते, इकडे येते म्हटल्यावर आता इथं जर एखादा आला तर झालं, मग आपली वाटच लागली समजा. अत्यंत माझ्या खरंच आवडीची ही सगळी मंडळी आहे. पहा, मी त्यांना आवडतो का नाही मला माहीत नाही, पण मला मात्र ही मंडळी फार आवडते. पहा, म्हणजे एक 13 गोष्टी दुर्लभ सांगितल्या गुरुजी. मानुष्यम वरवंश जन्म विभवा दीर्घायु आरोग्यता सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणी विद्वत्वम सुजनत्वम इंद्रिय निग्रहा सत्पात्रे दानम रती एतत् त्रयोदशा गुणा संसारिना दुर्लभा. ह्या गोष्टी 13 दुर्लभ आहेत. त्यातल्या 2 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. विद्वत्वम आणि सुजनत्वम. म्हणजे विद्वत्ताही असली पाहिजे आणि सुजनत्वाही असली पाहिजे. विद्वत्ताही असली पाहिजे आणि नम्रताही असली पाहिजे. गुणही असला पाहिजे आणि तो नम्रही असला पाहिजे. मला असं वाटतं की आमची सगळी गुणीजन मंडळी आहे ना, हे गुणी आहेत पण आणि नम्रसुद्धा आहेत. विद्वत्वम सुजनत्वम, विद्वत्वम सुजनत्वम. अशा पद्धतीने अत्यंत चांगला उत्सव या ठिकाणी सुरू आहे. विचार करत होतो की अभंग कोणचा घ्यायचा. या ठिकाणी या निमित्ताने अभंग कोणचा घ्यायचा म्हणून ज्या अभंगामध्ये याचा उल्लेख असेल नाही का, या गोडीचा उल्लेख असेल, शस्त्राचा उल्लेख असेल, अशा पद्धतीने अभंग घ्यायचा विचार आपण या ठिकाणी केला. आणि या उत्सवाच्या निमित्ताने जो अभंग आपण निवडला आहे चिंतन सेवेसाठी तो जगद्गुरू जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि एका सिद्धांतासाठी 3 दृष्टांत सांगणारा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एक सिद्धांत पटवून देण्यासाठी जगद्गुरू तुकोबाराय या अभंगामध्ये 3 दृष्टांत देतात. पहिला दृष्टांत आहे मूर्तीचा, म्हणजे दगडापासून मूर्ती बनवण्याचा. दुसरा दृष्टांत आहे सैनिकाचा आणि तिसरा दृष्टांत आहे सतीचा. मी असं म्हणेल की ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचा आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला ज्ञानोबारायाने एक सिद्धांत सांगण्यासाठी अनेक दृष्टांत वापरले आणि एक सिद्धांत सांगितला. कधीकधी एका सिद्धांतासाठी एक दृष्टांत वापरला आणि तो सिद्धांत सांगितला. कधीकधी त्याच ओवीमध्ये दृष्टांत सांगितला आणि त्याच ओवीमध्ये सिद्धांतसुद्धा सांगितला. ओवी एकच आहे पण त्याच ओवीमध्ये दृष्टांत आहे आणि त्याच ओवीमध्ये सिद्धांत आहे. उदाहरण म्हणून मी ती ओवी आपल्यासमोर ठेवील. का दीपकडिका धाकुटी परी बहु तेजा ते प्रगटी तैसी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. माऊली असं म्हणतात की सद्बुद्धीला कधी लहान मानायचं नसते, सद्विचाराला कधी लहान मानायचं नसते, सत्कृतीला कधी लहान मानायचं नसते. असू द्या, लहान असली तरी चालेल, ते भविष्यात आपल्याकडून फार मोठं महान काम करून घेत असते. म्हणून सद्बुद्धी म्हणजे चांगले विचार, सद्विचार, सत्कृती याला कधी लहान मानायचं नाही. बऱ्याचदा त्याच्याकडे पाहत असताना लोक पाहतात की असू द्यावा, करतात बा काहीतरी, पण नाही. सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये, सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. अर्थात लहानशी असेल महाराज, एखाद्या वेळेला सद्बुद्धी लहानशी असेल
लहानपणातली असेल, पण ते साम्राज्य उभं करू शकते, लक्षात ठेवा. उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं वय अवघं 15 वर्षाचं होतं. अवघ्या 15 वर्षाच्या वयामध्ये आपल्यासोबत 5-7-10 मित्र घेऊन एका रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये, शिवजीच्या मंदिरामध्ये छत्रपती गेले. ते मित्रही छत्रपतीसोबत गेले. मी ते मंदिर पाहिलं. इतका लहानसा गाभारा आहे की फार मोठ्या मुश्किलने 5-7 मुलं बसू शकतील, इतका लहानसा गाभारा त्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांकडून शपथ घेतली की आपल्याला या आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी हे सगळे मुलं मंदिरामध्ये गेले. लहान लहान मुलं मंदिरामध्ये गेले. मोठी माणसं त्यांच्याकडे पाहत असताना हे लहान या वयात पाहत होते. पण मला असं वाटतं की महाराजांनी ती शपथ घेतली. वयाच्या 15व्या वर्षी शपथ घेतली, आपल्याला हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची आहे. आणि ती शपथ महाराजांनी वयाच्या 44व्या वर्षी पूर्ण करून दाखवली. वयाच्या 15व्या वर्षी हातात तलवार घेतली. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा समाचार घेतला. वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेतला. वयाच्या 44व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि वयाच्या 51व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला निरोप घेतला. मी नेहमी म्हणेल, वयाच्या 15व्या वर्षी आपल्या हातात तलवार घेणारा, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा समाचार घेणारा, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी आग्र्याला जाणारा, वयाच्या 44व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा, वयाच्या 51व्या वर्षी आपला निरोप घेणारा आणि वयाचे 35 वर्ष या मातीसाठी तलवार घेऊन रणांगणात उभा असणारा या जगाच्या पाठीवरचा एकमेव वीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राच्या पाठीवरचा नाही म्हणत मी, देशाच्या पाठीवरचा नाही म्हणत मी, जगाच्या पाठीवरचा. जगाच्या पाठीवर असा वीरच झाला नाही महाराज, महाभारतामध्ये सुद्धा झाला नाही. लक्षात ठेवा की वयाचे 51 वर्ष महाराज राहिले आणि वयाचे 35 वर्ष रणांगणात होते. ते स्वार्थासाठी नव्हते, ते महाराष्ट्रासाठी होते. याचा अर्थ असा आहे की महाराजांनी त्यावेळेची जी सद्बुद्धी आहे, छोटीशी सद्बुद्धी नाही का, एवढीशी, मला हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची आहे आणि ती महाराजांनी करून दाखवली. म्हणून माऊली असं म्हणतात, सद्बुद्धी थे कुटी म्हणू नये. आमच्या विदर्भामध्ये अनेक संत झालेत महाराज. तसे आमच्या विदर्भामध्ये गाडगे बाबा नावाचे संत झाले. त्यांनी आपल्या कृतीमध्ये सातत्य ठेवलं. कृती होती, कृती सत्कृती होती. तुम्ही घाण करायची आणि त्यांनी झाडून काढायचं. एखाद्या माणसाच्या हाती जर खराटा दिसत असेल, एखाद्या माणसाच्या हाती जर झाडू दिसत असेल तर त्याच्याकडे पाहण्याची बुद्धी आपली चांगली राहत नाही. हा फक्त रस्ते झाडणारा माणूस आहे, हा फक्त साफसूफ करणारा माणूस आहे. मी म्हणेल, तुमच्या सत्कृतीमध्ये सातत्य असू द्या, तुमच्या सत्कृतीमध्ये सातत्य असू द्या. ते सत्कृती एक दिवस तुम्हाला मुक्कामाला पोस्ट केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. काय कृती होती गाडगे बाबाची, फक्त रस्ते झाडून काढणे एवढीच कृती होती. पण त्यांच्या नावाने आज विद्यालय आहेत महाराज. पण त्याग किती मोठा होता त्याच्या पाठीमागं. मी असं म्हणेल की एकदा तर महाराजांच्या कीर्तनामध्येच एक माणूस आला, थांबवा बाबा कीर्तन, काय चांगलं केलं बाबा तुमचं या कीर्तनाने, अत्यंत वाईट निरोप आहे बाबा तुम्हाला, थांबवा बाबा कीर्तन. समोर येऊन उभा राहिला आणि म्हटलंय, थांबवा कीर्तन, वाईट निरोप घेऊन आलो मी तुम्हाला आज. काय निरोप आहे रे, तुमचा पोरगा मेलाय असं म्हटल्यानंतर महाराजांनी कीर्तन नाही थांबवलं, त्याच्यावर प्रमाण केलं. किती मेले कोट्या कोटी, काय रडू एकासाठी. मला असं वाटतं की जी माणसं स्वतःकडे दुर्लक्ष करतायत ना, तेच माणसं या महाराष्ट्राकडे लक्ष देऊ शकतात. गेले आशा पासे निवारोनी, गेले आशा पासे निवारोनी, गेले आशा पाशा निवारोनी, गेले आशा पाशा निवारोनी. भक्त ऐसे जाणो जिही उदास, भक्त ऐसे जाणो जिही उदास, भक्त ऐसे जाणो जिही उदास, भक्त ऐसे जाणो
सत्कृती किंवा सद्बुद्धी ही कधी लहान मानायची नाही. ती लहान पोराची असली तरी. तुमच्या लक्षात येते ना मी काय बोलतोय ते? थोडा आवाज दे गड्या. सत्कृती कधी लहान मानायची नाही. दुष्कृती ही किती मोठी असली तरी तिला मोठं मानायचं नाही, नाही का? दुर्बुद्धी ही कितीही मोठी असली तरी तिला मोठं मानायचं नाही. सद्बुद्धी किती लहान असली तरी त्याला लहान समजायचं नाही. म्हणून सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. काय रे बाबू? बाबा कुठे आहेत तुझे बाबा? आबा आहेत का बाबा आहेत? बरोबर. आता करतो तू बाबा बाबा, मोठं झाल्यावर काय सांगा काय करते. आणि म्हणून सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये यासाठी महाराजांनी दृष्टांत दिला, माऊलींनी दृष्टांत दिला. माऊली असं म्हणतात का दीपकडिका धाकुटी, धाकुटी म्हणजे लहान, परी बहु तेजा ते प्रगटी. दिव्याला लहान मानायचं नसते महाराज. 5 गोष्टीला कधी लहान मानायचं नाही. सापाला कधी लहान मानायचं नाही, पापाला कधी लहान मानायचं नाही, रोगाला कधी लहान मानायचं नाही, शत्रूला कधी लहान मानायचं नाही, आणि दिव्याला कधी लहान मानायचं नाही. काय करू शकतो दिवा? तृण अग्नी मिळे समरस झाले. तृणाग्नी मिळे समरस झाले. तृण अग्नी मिळे समरस झाले. तृणाग्नी मिळे समरस झाले. पैसे नाम केले जपत हरी. पैसे नाम केले जपत हरी. तैसे नाम गेले हरी. यामध्ये सुद्धा दृष्टांत आहे आणि सिद्धांत आहे. तृणाग्नी मिळे समरस झाले. 500 एकरातला कडबा एका ठिकाणी गोळा केलेला असू द्या, त्याला जाळण्यासाठी एवढासा दिवा सुद्धा पुरे आहे. लक्षात ठेवा, एवढासा दिवा सुद्धा पुरे आहे. मी असं म्हणेल की एखादा कडबा एकत्र करण्यासाठी किंवा एखाद्या गवताची रांग एकत्र करण्यासाठी 4 महिने जातात महाराज. अगोदर ते गवत उगलं पाहिजे, त्याच्यावर पाऊस आला पाहिजे, ते आणखी मोठं झालं पाहिजे, ते वाढलं पाहिजे, वाढल्यानंतर ते कापलं पाहिजे, ते एका ठिकाणी गोळा केलं पाहिजे. हे सगळं 4 महिने जातात गोळा करण्यासाठी. आणि राख होण्यासाठी 4 महिने नाहीत लागत. एका तासात सगळी राख होऊन जाते बघ सगळ्याची. माऊली असं म्हणतायत किंवा एका सुभाषितकाराने असं सांगितलं की जेवढं तुम्ही पाप करताय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने नामचिंतनामध्ये शक्ती आहे ती पाप खलास करण्याचं. लक्षात ठेवा. तृणाग्नीमुळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. नामचिंतन जर करत असाल तर सगळे पाप त्या ठिकाणी त्या पद्धतीने जाळल्या जातील की ज्या पद्धतीने एवढासा दिवा सगळ्या रांगीला जाळू शकतो. दृष्टांत आणि सिद्धांत देण्याची पद्धत संत वाङ्मयामध्ये आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. दृष्टांताने सिद्धांत पटवून दिला जातो. हां, माऊली असं म्हणतायत, महाराज असं म्हणतात एका ठिकाणी की बाबा रे तुम्ही गाढवं म्हणून आमच्या समोर बसा, गाढवं म्हणून बसा. एका माणसाने तर मला असं विचारलंच महाराज की का हो महाराज, म्हणले का सगळे गाढवच म्हणतात, मला पुढचा जन्म गाढवाचाच भेटेल का? मी त्याला असं म्हटलं की पुन्हा पुन्हा गाढवाचा भेटत नसतो. तुम्हाला समजलं ना? त्यांनी असं मला विचारलं, महाराज पुढचा जन्म मला गाढवाचाच मिळेल का? त्याला म्हटलं पुन्हा पुन्हा गाढवाचा नाही भेटत, आता गाढवच आहेस तू, आणखी पुन्हा कशाला गाढवाचा पाहिजे? तुम्ही गाढव म्हणून आमच्या समोर या, फक्त आमच्या संगतीने राहा. आम्ही तुला घोडं म्हणून उभं केल्याशिवाय राहणार नाही. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, दृष्टी पुढे, दृष्टी पुढे. परदेशी माणसाने विचारलं की महाराज
तुमच्या देशामध्ये काही लोक उंच आहेत, काही ठेंगणे आहेत, काही काळे आहेत, काही गोरे आहेत. आता आमचे नाना उंच आहेत, काही ठेंगणे माणसं आहेत, काही उंच आहेत, काही ठेंगणे आहेत, काही गोडे आहेत, काही काळे आहेत, काही काही काय म्हणतात त्याला असे आहेत बुवा. काही गोरे आहेत, काही काळे आहेत. तुमच्या दोघांत फरक आहे का नाही? तुम्ही चोपदार ड्रेस जरी सारखे असले तरी फरक आहे का नाही? काय फरक आहे? चेहऱ्यात फरक आहे. आणि समजा जर चेहऱ्यात फरकच नसता तर काय झालं असतं? तुमचं काढू पुढचे आहेत हे. आपल्याला असं वाटलं कीर्तनातलेच आहेत का, ते तिकडचे आहेत. आता आले इकडे, काळू बाळूचे आहेत ते. काही फरक आहे का तुमच्यात आणि यांच्यात? काय फरक आहे? उंचीत फरक आहे, आणखी रूपात फरक आहे. बरं, घरी जास्त शिव्या कोणाला खावं लागतात? विठाला 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 विठाला. परदेशी माणूस होता, त्याने मला असं विचारलं की महाराज, तुमच्या देशामध्ये काही उंच आहेत, काही खुजे आहेत, काही काळे आहेत, काही गोरे आहेत, काही सावळे आहेत, अनेक रंगाचे माणसं तुमच्या देशामध्ये आहेत. आमच्या देशामध्ये बघा एकाच रंगाचे आहेत, सगळे एकाच रंगाचे आहेत. मी त्याला उत्तर दिलं होतं, मूर्ख आहेस तू. अरे घोड्यामध्ये अनेक रंग असतात लेका, गाढवं सगळे एकाच रंगाचे असतात. आमच्या देशामध्ये घोडे राहतात, तुमच्या देशामध्ये सगळे गाढव राहतात. आणि या देशामध्ये सगळे घोडे राहतात म्हणूनच म्हटलं जाते सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. हम बुलबुले है सखी, यह गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. हिंदोस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. वाह. सज्जना, अरे वारकरी संप्रदायाची थोडी दुसरी काय शिकवण आहे महाराज तुम्हाला? हे शिकवण आहे ना, यारे यारे लहान थोर, या देशाची अखंडता आणि एकात्मता टिकून ठेवावी असं वाटत असेल ना, माझी कीर्तनातून विनंती आहे, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. विनंती महाराजांनी केली म्हणून सांगतोय. वैष्णवाची जाती माने जो आपण, भोगितो अभन अधम कुंभ पाका. असू द्या दादा, आपल्याला देशाची अखंडता टिकवायची आहे, या देशाची एकात्मता टिकवायची आहे. तुम्हाला जर कोणी विचारलं ना, अभिमानाने सांगा आम्ही भारतीय आहोत म्हणून, अभिमानाने सांगा आम्ही हिंदू आहोत म्हणून. लक्षात ठेवा, कशाला विनाकारण हे करत बसताय, हे करत बसता. हे स्वार्थी लोक आपल्यामध्ये सगळा बटवारा करतायत महाराज. आणि म्हणून विनंती आहे, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता. मला दृष्टांत सांगायचा होता, तिथून हा विषय निघाला. गोरखने पहिलेच मला सूचना दिली की महाराज हे कीर्तन कशाबद्दल आहे तुम्हाला माहीत आहे ना? म्हटलं हा माहीत करून घेतो मी तिथं वाचल्यानंतर. विषय असा आहे. आणि म्हणून स्पष्ट सांगायचं असेल, वारकरी आहोत आपण, भारतीय आहोत आपण, हिंदुस्थानी आहोत आपण, महाराज नाही करायचं असं. फार वाईट आहे हे खरं म्हणजे स्वार्थी लोक आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वाटायचा प्रयत्न करतायत. वारकरी संप्रदाय आपल्याला एक करायचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायामध्ये तुमच्या गळ्यामध्ये जर विना असेल तर मी शपथ घेऊन सांगतो, ज्याच्या गळ्यामध्ये विना आहे त्याला जात कोणी विचारत नाही. विचारतात तुमच्या नाही विचारत. ज्याच्या गळ्यामध्ये विना आहे तो कोणी असू द्या महाराज, त्याला जात कोणी विचारत नाही. लोक त्याचे पाय धुतल्याशिवाय राहत नाही. शरम वाटते हो.
यातायाती धाम वाह. नाही विष्णुदासा यातायाती धाम नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री निर्णय हा ऐसा वेदशास्त्री यातायाती धर्म नाही विष्णुदाचा यातायाती धर्म नाही विष्णुदाचा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री ओ निर्णय हा ऐसा वेदशास्त्री ओ यातायाती धर्म. आमच्या नानाचं घर म्हणजे संत निवास आहे हो आणि सगळ्या साधू तिथं जात आहेत. मला स्पष्टच बोलू द्या आता, सगळ्या जातीचे साधू तिथं जात आहेत, कीर्तनकार जात आहेत. लक्षात ठेवा, कीर्तनकाराच्या मनामध्ये हा भेद नाही आणि असूही नाही, तुमच्याही मनामध्ये असू नये. मी खरं सांगू का, हे बेमान लोकांचं लक्षण आहे की ज्यांच्या मनामध्ये या देशाबद्दलची बेमानकी आहे तेच आपल्यामध्ये बटवारा करत असतात, बटवारा करत आहेत. आणि म्हणून हा देश अखंड टिकला पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. मला हे सांगायचं होतं, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे. आता गाढवाचे घोडं करणं म्हणजे नेमकं काय महाराज? नेमकं काय? गाढव असेल त्याचं घोडं कधी होत असते का? नाही. त्याचे विचार बदलवणं, त्याला सरस करणं, त्याला मोठं बनवणं. असू दे तुझं जीवन गाढवासारखं असलं तरी चालेल, पण आमच्यासोबत ये, आम्ही तुला घोड्यासारखं केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे दृष्टांत आहेत, हे सगळे दृष्टांत आहेत. काही गोष्टी उपमेने समजून दिल्या जातात संत वाङ्मयामध्ये, काही गोष्टी दृष्टांताने समजून दिल्या जातात. उपमेने गोष्टी समजून देत असताना असं म्हणतात की साधूला उपमा देत असताना दिव्याची दिल्या जाते, साधूला उपमा देत असताना साखरेची दिल्या जाते, साधूला उपमा देत असताना परिसाची दिल्या जाते, साधूला उपमा देत असताना चंदनाची दिल्या जाते. गो सदृश्य गवया हा असं एक उदाहरण आहे. संचन कसे असतात? साधू कसे असतात? तर चंदनासारखे असतात. साधू कसे असतात? परिसासारखे असतात. साधू कसे असतात? दिव्यासारखे असतात. आणि साधू कसे असतात? साखरेसारखे असतात. सर्वांगी साखर अवघी गोड हो सर्वांगी साखर सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड दीपा नाही पाठी पोटी अंधकार नाही पाठी पोटी अंधकार. टाळ वाजवा, टाळ टाळ. दीपा नाही पाठी पोटी अंधकार ए दीपा नाही पाठी पोटी अंधकार. सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड गोड सर्वांगी साखर अवघी गोड अवघी गोड अवघी गोड अवघी गोड. सज्जन कसे आहेत? साखरेसारखे. सज्जन कसे आहेत? परिसासारखे आहेत. सज्जन कसे आहेत? दिव्यासारखे आहेत. आणि सज्जन कसे आहेत? चंदनासारखे आहेत. मी तर असं म्हणेल, चंदनाच्याही पुढे आहे सज्जन, पण उपमा द्यावी लागते. उपमा द्यावी लागते, उपमेशिवाय कळत नाही ना. उपमा द्यावी लागते. मग मुलगा कसा आहे? तर आपल्या गावात तो नाही का मुलगा त्याच्यासारखा आहे असं म्हणतो का नाही आपण? मुलगा कसा आहे असं म्हणतो आपण. मला असं वाटतं की उपमा द्यावी लागते, पण सज्जन त्याच्याही पलीकडचे असतात महाराज. चंदन सुगंधित करतो, पण चंदन बोरीला आणि बाबडीला याला सुगंधित करतो. चंदन केळीला सुगंधित करत नाही, चंदन बांबूला सुगंधित करत नाही, आणि चंदन हिंगणाला सुगंधित करत नाही. हिंगणाला का सुगंधित करत नाही? मी चंदनाला विचारलं, का रे बाबा, बोरीला करतो राजा, बाबडीला सुगंध देतो तू, केळीला का देत नाही? त्यांनी स्पष्ट सांगितलं की केळीच्या खोडाला अनेक परदे असतात महाराज. केळीच्या खोडाला असं खोड असते ना, त्याला परदे असतात. परदे ते असं भरीव खोड नसते, बरोबर आहे ना मी बोलतोय? परदे असतात, त्याला परदे असतात. तसे ज्याला परदे आहेत ना ते सुगंधितच होत नाहीत, लक्षात ठेवा.
ऐका एक शेर आहे हा. प्रीततः पर्दा नहीं, प्रीततः पर्दा नहीं, पर्दा नहीं तहा प्रीत, आणि प्रीत पर्दा दोनों मिले ये तो दुश्मन की रीत, ये तो दुश्मन की रीत. हे पडदे आहेत. मी धनवान आहे, पडदा आहे. मी कुलवान आहे, पडदा आहे. मी शिलवान आहे, पडदा आहे. मी विद्वान आहे, पडदा आहे. मी विदर्भ रत्न आहे. कोणी पदवी दिली मला माहित नाही, पण ती झाली बा लागू. हे कोणी दिली माहीत आहे महाराज? आमच्याकडे एक तब्बलकरी होता. तब्बलकरी इतका डोंबळा होता की त्याची माय म्हणायची, बाबा याला घेऊन जा, तिकून आल्यावर जरा चोपडा तरी दिसते, नाही तर लईच वंगड दिसते म्हणे. त्याचं नाव निलेश होतं. फार डोंबळा होता तो. ते पण त्याच्या ते नाही, तो जरा व्यवहार ह्याचा होता, त्याच्यामुळे तर नंतर आला नाही. मग त्या डोंबड्याला विचारलं, का रे महाराजला पदवी काय लिहायची? ते म्हणे विदर्भ रत्न लिहा म्हणे. आणि त्या डोंबड्याने दिलेली पदवी आहे मला. हा पडदा आहे, पडदा. हा पडदा आहे. आणि कीर्तनाला येताना सुद्धा हे पडदे घेऊन येतो आपण, घेऊन येतो. मी विद्वान आहे, मी शिलवान आहे, मी कुलवान आहे, मी धनवान आहे, मी श्रीमंत आहे, मी हे आहे, मी ते आहे. हे पडदे जोपर्यंत तुमच्याजवळ असतील तोपर्यंत कितीही दिवस चंदनाच्या संगतीने राहिला तरी सुगंधित होणार नाही, होणार नाही. चंदनाच्या संगतीत राहून पडदे नाही ठेवता येणार महाराज, नाही ठेवता येणार. म्हणून केळी सुगंधित होत नाही, याचं कारण आहे. बांबू का सुगंधित होत नाही, त्याचंही कारण आहे. बांबूला गाठी आहेत, गाठी गाठी. बांबू हा वरच्या गाठीचा नसतो. बांबू हा आतल्या गाठीचा असतो महाराज. आतल्या गाठीचा बांबू असतो, आणि म्हणून तो सुगंधित होत नाही. हिंग का सुगंधित होत नाही? क्षमा करा, दृष्टांत आहे. हिंग का सुगंधित होत नाही? राहते लेकाचं चांगल्या संगतीने, पण दुर्गंधी सोडत नाही, दुर्गंधी सोडतच नाही. तुम्ही कोण हसले इतक्या जोराने? काय दुर्गंधी नाही सोडत. संग चांगली, पण दुर्गंधी संध्याकाळी फुटाने डायरेक्ट. कसं काय सुगंधित होईल? नाही होणार, नाही होणार. आणि सज्जन मात्र सगळ्यांना सुगंधित करतायत. काही गोष्टी उपमेने समजून दिल्या जातात, काही गोष्टी दृष्टांताने समजून दिल्या जातात महाराज. कन्या सासुर्याशी जाहे, दृष्टांतच आहे. चुकलिया माये, दृष्टांतच आहे. जीवना वेगळी मासोडी, दृष्टांतच आहे. एक दृष्टांत कमी वाटला म्हणून दुसरा आहे, दुसरा कमी वाटला म्हणून तिसरा आहे. सिद्धांत एकच आहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. मुलीला नेहमी असं वाटत असते की मला माहेर भेटावं, तैसे झाले माझ्या जीवा. हरवलेल्या मुलाला असं वाटत असते की लवकर रडत असते ते, माझी माय भेटावी, तैसे झाले माझ्या जीवा. हाही दृष्टांत कमी वाटल्यामुळे शेवटचा दृष्टांत दिला. माशाला असं वाटते की मला फक्त पाणीच मिळावं, नाही मिळलं तर मी मेल्याशिवाय राहणार नाही, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. केव्हा भेटसी केशवा. एक सिद्धांत समजून सांगण्यासाठी महाराजांनी जसे अनेक दृष्टांत दिलेत, तसा या अभंगातला एक सिद्धांत समजून सांगण्यासाठी महाराज या अभंगामध्ये पहिला दृष्टांत देतात. सावनी टाकी घाया, सावनी टाकी घाया, सावनी टाकी घाय, सावनी टाकी घाय, सावनी टाकी घाया, सावनी टाकी घाया,
तया रीती दृढ मन रीती दृढ मन तया रीती दृढ मन तया रीती दृढ मन तयारी दृढ मन तयारी दृढ मन तयारी दृढ मन पहिला दृष्टांत देतात. साधकाला साधना करत असताना त्याचं मन किती दृढ असलं पाहिजे, त्या साधनेवर त्याची किती निष्ठा असली पाहिजे. कितीही त्रास झाला तरी त्याने ती साधना नाही सोडली पाहिजे, साधना करत राहिलं पाहिजे. कितीही लोक अपवाद आला तरी साधनेमध्ये तेवत राहिलं पाहिजे. लोक अपवादाने साधना नाही तुटली पाहिजे. महाराज, गरिबीने आणि श्रीमंतीमध्ये सुद्धा साधना तेवत राहिली पाहिजे. त्याचं मन किती दृढ असलं पाहिजे साधना करताना, किती दृढ असलं पाहिजे साधना करताना. माऊली असं म्हणतात, सारसाही विघडता होये ओवावनी वत्स काढिता का भनंग दौडिता भानयावरणी. सारस नावाचे पक्षी आहेत, रात्रभर इकडून तिकडे फिरत असतात, त्यांची भेट होत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना जसं दुःख होते तेवढंच दुःख साधकाला या विषयापासून इंद्रिय आवरताना होते. महाराज, सारसाही विघडता होये ओवाहुनी वत्स काढिता. अरे आपण गाय दूध देते ना दादा, गाय वासरासाठीच दूध देत असते ना, आपल्यासाठी नाही, वासरासाठी देते. पण त्या वासराला आपण एकदम कमी पिऊ देतो आणि त्याला दोर बांधून खेचतो, त्या नाही का बांधतो आणि नंतर दूध काढतो. त्याला जितकं दुःख होते ना, असं तडपते ते आपल्या आईच्या काशेकडे जाण्यासाठी, तेवढंच दुःख महाराज साधकाला सुद्धा साधना करत असताना होत असते. सारसाही विघडता होये ओवाहुनी वत्स काढिता का भनंग दौडिता भानयावरुणी. अरे 2 दिवसापासून एखादा माणूस उपाशी आहे आणि त्याच्यासमोर पंचपक्वान्नाचं ताट ठेवलं महाराज आणि त्याला सांगितलं जेव्हा निवांत भोजन करा. फक्त एवढंच आहे की त्याच्यामध्ये थोडं थोडं आम्ही रोगर टाकलेलं आहे, थोडं थोडं 2-2 चमचे प्रत्येक पदार्थामध्ये. करील का जेवण तो लगेच उठून जाईल. पण त्यांना उठून जाण्यामध्ये जेवढं दुःख होते तेवढंच दुःख साधकाला इंद्रिय आवरताना होत असते. हाही दृष्टांत कमी वाटला म्हणून मायेपासून बाळक काळे नेता एकुलते एक का होय उदक तुटता मिना. एकुलतं एक आहे, आता होणार नाही आणि ते सुद्धा काळाने नेलं. त्या आईला किती दुःख होत असेल हो, किती दुःख होईल त्या आईला. तेवढं दुःख साधकाला साधना करताना होत असते, लक्षात ठेवा. हाही दृष्टांत कमी वाटला का होय उदक तुटता मिना. अर्थात मीन म्हणजे बेंडूक बरं का. मीन म्हणजे मासा त्या पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर तो जसा तडपतो ना दादा त्या पाण्यात जाण्यासाठी, असा तडपत असतो, इतका तडपतो की तो शेवटी मरतो. महाराज म्हणतात की साधकाला साधना करतात ना एवढं दुःख होते, एवढं दुःख होते. युगांत होय ते वीर विराग साहती. एवढं दुःख होते, एवढं दुःख होते महाराज. मग साधना करणं ही काही गोष्ट सोपी नाही. पण मला लक्षात ठेवा की ते साधना करणारे साधक आपलं मन दृढ ठेवतात. तया रीती दृढ मन. कशा रीती दृढ मन? किती मन दृढ ठेवलं पाहिजे साधना करताना, किती आपण तत्पर असलं पाहिजे साधना करताना, कशा पद्धतीने ते मन दृढ असलं पाहिजे यासाठी दृष्टांत आहे. सहावोनी टाकी घाये आणि पाषाण देवची झाला पाहे. मी आपल्याला विचारतो सोबदार, मूर्ती कशाशी बनते हो तुमच्या इकडे? दगडाची बनते का दगडापासून बनते? दगडापासून बनते. दगडाची नाही बनत. एक सांगा बुवा, दोन्ही पक्ष कसे काय घेऊन चालता तुम्ही? आता झालं ना इलेक्शन, दगडाची बनते का दगडापासून बनते? तुमचं कसं काय मत आहे? दगडाची नाही बनत. ते नका, एकच सांगा फक्त, दगडाची बनते का दगडापासून बनते? दगडाची नाही बनत.
असं कुठे असते एक सांगा ना. मूर्ती दगडाची बनत नाही, मूर्ती दगडापासूनही बनत नाही. सांगू का, मूर्ती दगडामध्ये प्रगट होते, प्रगट होते, प्रगट होते. दगडापासून किंवा दगडाची म्हटले की आधार आधेयता येईल, त्याच्यात विकार निर्माण होईल. दगडाची नाही बनत महाराज, दगडापासून सुद्धा बनत नाही, प्रगट होते, दगडामध्ये प्रगट होते, लक्षात ठेवा. आणि ते प्रागट्य होण्यासाठी त्या दगडाने कोणातरी पाथरवटाकडे गेलं पाहिजे. त्या पाथरवटाने त्याच्या छातीवर पाय ठेवून त्याला घनाचे घाव मारले पाहिजे आणि ते घनाचे घाव त्यांनी सहन केले पाहिजे, सहन केले पाहिजे. घनाचे घाव सहन झाल्यानंतर मग विचार करतो पाथरवट की जरा पक्का दिसतो, मग हातोडा घेतो. हातोड्याचे घाव सहन झाल्यानंतर पाथरवट विचार करतो, जरा चांगला दिसतो, मग छन्नी घेतो. आणि नंतर नंतर तर महाराज ती छन्नी बारीक होते, ती बारीक तर फारच वाईट असते, ती डोळ्यात जाते, ती कानात जाते. हे सगळं 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 तयार करता करता अर्थात मग त्याची मूर्ती तयार होते, मूर्ती तयार होते. आणि मी एका पाथरवटाला विचारलं की काय हो, अगोदर तुम्ही कटेचा भाग तयार करता, अगोदर तुम्ही पायाचा भाग तयार करता, बघा अजूनही पहा, अजूनही पहा, आणि नंतर तुम्ही चेहरा बनवता. बघा तुम्ही, मूर्तीचा चेहरा अगोदर नाही बनत, अगोदर पायापासून सुरुवात होते आणि मग शेवटी चेहरा बनवला जातो. म्हटलं अगोदर का चेहरा बनवत नाही हो तुम्ही? आता ऐका, अगोदरच जर याला देवाचा चेहरा दिला आणि नंतर बनवताना जर हा फुटला तर लोक याला देव म्हणतील ना. देवाचा चेहरा जर अगोदर दिला आणि नंतर खाली बनवता बनवता जर हा फुटला तर लोकांची फसवणूक होईल ना, फसवणूक होईल ना. नाशिक जिल्ह्याला काही वेगळी फसवणूक सांगण्याची गरज नाही आता, फसवणूक होईल ना, फसवणूक होईल. आपण खरे आहोत महाराज, तरी लोक आपल्याकडे येत नाहीत. बिचारे हे श्रीमंत पुढारी तर अजिबात येत नाहीत, आपण खरे असून येत नाहीत. खरं येतात का सांगा, कीर्तनाला कधी शेवटी येतात, शेवटी येतात आणि बोलता बोलता श्रद्धांजली म्हणतात आम्हाला, महाराजांना सगळ्यांमार्फत श्रद्धांजली अर्पण करू म्हणतात. शेवटी शेवटी येतात, नाहीत येत महाराज. अरे वारकरी संप्रदायासारखा खरा संप्रदाय कोणचा आहे रे? या महाराष्ट्रातील सगळ्या पुढाऱ्यांना मी म्हणेल की तुम्ही फक्त वारकरी संप्रदायाची कास धरा, हा संप्रदाय तुमची फसवणूक कधी होऊ देणार नाही, लक्षात ठेवा. पण तुम्ही इथं मरतच नाही ना, तुम्ही तिथं मरता, तुम्ही इथं नाही मरत, तिथं मरताय. चोपदार, तुम्ही सुद्धा भविष्य सांगायला सुरुवात करा, येथील लोक तुमच्याकडे. काही सांगे, 10 जणांना सांगितलं, एकाचं खरं झालं एक तर शिष्य होतो आपला. अशा अशा एकाने 10 जवळा होतात, असं होते पहा. हा, तुमची पाहू कापलेली आहे का? करंगडी कापतात म्हणे, मी म्हटलं तुमची पाहू द्या. असू द्या. वारकरी संप्रदाय हे व्यक्ती नाही, वारकरी संप्रदाय हे तत्व आहे, तत्व आहे. वारकरी संप्रदाय व्यक्ती नाही. संजय महाराज पाचपोर हे व्यक्ती आहे, महेश महाराज ही व्यक्ती आहे, रविदास महाराज ही व्यक्ती आहे. ही व्यक्ती आहोत आम्ही. हे म्हणजे संप्रदाय नाही. ज्ञानोबा तुकोबारा हे तत्व म्हणजे संप्रदाय, लक्षात ठेवा. व्यक्ती येत राहील जात राहील महाराज, तत्व कधी जात नसतात. म्हणून वारकरी संप्रदाय तत्वाने ओळखला जातो, व्यक्तीने नाही. आजही आमची जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था संदीपान महाराजांच्या नावाने नाही ओळखल्या जात, ढोक महाराजांच्या नावाने नाही ओळखल्या जात. वारकरी शिक्षण संस्था ही फक्त जोग महाराजांच्या नावाने ओळखल्या जाते, लक्षात ठेवा. हे तत्व आहे. जोग महाराज या शतकातलं आपलं वारकरी संप्रदायाचं एक तत्व आहे आणि ते तत्व घेऊन संस्था चालते. म्हणून आजही 109 वर्ष झाले तरी सुद्धा तसेच्या तशी उभी आहे. तत्व आहे हे व्यक्ती आहेत. व्यक्तिनिष्ठ जे असेल तिथं धोकाच होईल आणि तत्व तुम्हाला कधी धोका देणार नाहीत. संप्रदाय तत्व आहे, मला सांगू द्या. आणि म्हणून घाव सहन करावे लागतात आणि सहन केलेत की मग ते पाथरवट
आपल्याला दगड ठेवत नाही महाराज, तो पाथरवट आपल्याला मूर्ती बनवत असतो. अत्यंत महत्त्वाचा भाव सांगून जाईल. एका मूर्तीला आम्ही विचारलं, 12 वर्षापासून मी नैवेद्य ठेवतो, माझे उपकार झाले असतील ना? म्हटले नाही मानणार. 12 वर्षापासून मी तुझी पूजा करतो, माझे उपकार झाले असतील ना तुझ्यावर? मूर्ती म्हणते आहा, मी तुझे उपकार नाही मानणार. मग उपकार मानणार कोणाचे? मी तुझे उपकार कधीच मानणार नाहीत, पण ज्यांनी मला घाव मारून देव बनवलं त्याचे उपकार मी कधी विसरणार नाही. आम्हाला जर कोणी विचारलं की आम्ही तुम्हाला दक्षिणा देतो, उपकार अजिबात नाही. तुम्ही नाही का कीर्तन देतो राव, इतक्या समाजातलं कीर्तन, आमचे उपकार अजिबात नाही. आम्ही तुमचे उपकार कधीच मानणार नाही, पण आम्ही आमच्या बोधे बाबाचे उपकार कधी विसरणार नाही. बरोबर नाही विसरणार. ज्यांनी घाव मारून मूर्ती तयार केली, मग दर्शनाचे येतील ना. दर्शनावाले येत राहतील मूर्ती बनवल्यानंतर, त्यांना काय फक्त दर्शन घ्यायचं निघून जायचं आहे. पण मूर्ती बनवणारे महत्त्वाचे असतात ना, बनवणारे महत्त्वाचे असतात. मूर्ती बनवणारे महत्त्वाचे असतात महाराज. मी 7वा वर्ग नापास आहे, 7वा वर्ग नापास. हो, इंग्रजीच्या पेपरवर सुद्धा मराठीत नाव लिहायचो आपण. इंग्रजीचा पेपर मात्र सगळा सोडवायचो. तो कसा? ते इंग्रजीचे प्रश्न होते तेच उत्तरात लिहून टाकायचो. खरंच आहे सगळं, खरंच आहे सगळं, खरंच आहे सगळं. पण तरीसुद्धा मी तुमच्यासमोर उभा आहे. मला नाव घेताना अभिमान वाटतो महाराज, की आमचे पुंडलिक महाराज जंगले शास्त्रीजी यांच्याकडे मी 4 वर्ष होतो. त्यांचे उपकार आहेत की मी आज तुमच्यासमोर उभा आहे. एकदा काय झालं, मी फेटा बांधत होतो. त्या कीर्तनकर म्हणे फेटा बांधतो, आणि फेटा बांधून लात मारली माझ्या पाठीत लात मारली. आपलं कीर्तन ऐकायला माणसं आले होते. बोले काय कोण आहे? म्हणून महाराज लात मारली राव. कारण तर पहा. अरे मारली ते नंतर पाहू. कारण म्हटले मी नंतर सांगेल. कारण एवढंच आहे की मी फेटा बांधण्यासाठी आरसा घेतला म्हणून लात मारली. आता आरसा घेतो, उद्या पावडर लावशील तू. 6 ओणी टाकी घाये. 6 ओणी. ओळख आली का नाही त्याची, लातेची? नाही का? दृष्टांत झाला तो आमच्या जीवनामध्ये, नाही का? आणि म्हणून त्या दगडाला जसे घाव सहन करावे लागतात, सहन करा, सहन करा, सहन करा. निंदा करणारे लोक एक दिवस तुम्हाला देव बनवल्याशिवाय राहणार नाही. तुका मैंने आलो सोसित संकट, मी माझे ओखेटे आहे देवा सर्व माझा काळ. तुका मैंने आलो सोसित संकट, मी माझे ओखेटे आहे देवा सर्व माझा सहन करणं महत्त्वाचं आहे. बस हा दृष्टांत मी थांबवतो, मला पुढच्या दृष्टांताकडे जायचं आहे. ज्याला मोठं व्हायचं असेल ना, त्यांनी सहन करणं शिका. सहन करणं शिका. सहन केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये पर्याय नाही. सहन करणं शिका, सहन करणं शिका. एक दिवस घाव मारणारे तुम्हाला शरण आल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात ठेवा. सहन केलं पाहिजे. ज्याला मोठं व्हायचं आहे ना, त्याने आक्रमक नसलं पाहिजे महाराज. सहनशीलता असली पाहिजे. सहन घरातलं असो वा बाहेर असो, सहन करा. देव व्हायचं असेल. माझ्या नाही का भोलेनाथांनी 20 सुद्धा सहन केलं, त्याचा अलंकार तयार केला, निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. आणि म्हणून 6 ओणी टाकी घाये. घाव मारल्यानंतर त्याच्यातून जसा देव प्रगट होतो, जसे त्या दगडाला अत्यंत कष्ट सहन करावे लागतात, त्याच पद्धतीने साधना करत असताना तेवढं मन दृढ ठेवावं लागतंय आणि कष्ट सहन करावे लागतात. महाराजांना हा दृष्टांत थोडा कमी वाटला. शेवटी दगडच आहे ना हो, निर्जीवच आहे ना हो. त्याला कुठं मन असतो राव? आम्ही मनाचा विचार आहे. साधकाला मनाने सगळं सहन करावं लागतंय. शरीरातले घाव वेगळे असतात, मनातले घाव वेगळे असतात. शरीराचे बुजत असतात, मनातले मिटत नसतात. आणि म्हणून हा दृष्टांत थोडा कमी वाटला आहे. म्हणून दुसरा दृष्टांत देतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. बाणशस्त्र साभानी गोळी, हा 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 हा.
बाण शस्त्र सावणी गोळी गोळी बाणशस्त्र सावनी गोळी बाणशस्त्र सावनी गोळी गोळी बाण शस्त्र सावणी गोळी बाण शस्त्र सावणी गोळी गोळी बाणशस्त्र सावनी गोळी बाणशस्त्र सावनी गोळी शुराठावा 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 उंच स्थळी शुराठावा उंच स्थळी तयारी ती दृढ मन तयारी ती दृढ मन उंच स्थळी तयारी ती दृढ हो तयारी दृढ बाण शस्त्र साहोनी गोडी बाण साहुनी शस्त्र साहुनी आणि गोडी साहुनी नंतर शुरा ठाव उंच स्थळी सहन करावं लागतं हे आणि कष्टा वाचून सहन करावं लागतं पडून नाही येता येत क्षत्रिया रणी पडोनी जाणे हे कोण साये लाजिरवाने क्षत्रिय जर रणांगणातून पडून आला महाराज तर काय हे तर दुर्दशा आहे त्याची नाही का उठी घे धनुष्यबाण संग्रामी हे कवन कारुण्य तुझे हा सांडी हे मूर्खपान उठी घे धनुष्यबाण संग्रामी हे कवन कारुण्य तुझे हा बाण हातात घे शस्त्र हातात घे आणि युद्ध कर सज्जनानो त्या ठिकाणी युद्ध करणं म्हणजे गोळ्या खेळणं नाही युद्ध करणं म्हणजे भवरा खेळणं नाही सीमेवर उभं राहावं लागते आपल्याजवळ जसे शस्त्र असतात ना तसे त्यांच्याजवळ सुद्धा शस्त्र असतात अमेरिकेजवळ जसे शस्त्र आहेत ना तसे इराणजवळ सुद्धा शस्त्र आहेत म्हणून तर नमलं नाही ना आतापर्यंत आणि म्हणून हे सगळं करताना हे कशावरची आपत्ती असते काय घेऊन सामोरी जावं लागते ज्या देहाचा सांभाळ करण्यासाठी सगळे लोक त्या ठिकाणी काळजी करत असतात तोच देह त्या क्षत्रियाच्या समोर असतो आणि ते देश म्हणून त्या देहाच्या दिशेने गोळ्या सोडत असतात महाराज आणि म्हणून हे सहन करणं अत्यंत कठीण आहे हो. काय झालं चोपदार एक माणूस आहे ना आपल्या घरी अशी तलवार फिरवायचा कोणापुढे हा फटकन सांगा माझा वेळ नका घेऊ बायको पुढे म्हणा ना फटकन कशी फिरवायचा दाखवा हाताने करून असे हा म्हणजे प्रॅक्टिस आहे समजा अशी तलवार फिरवायचा बघ अशी तलवार फिरवली पाहिजे अशी ढाल धरली पाहिजे असा भाला फेकला पाहिजे असा गोळा टाकला पाहिजे ती म्हणायची माझ्या नाकापुढे कशाला तिकडे मरा ना तो म्हटला तिकडे गेलो तर 25 मारले तिकडे गेलो तर 35 मारले मला चांगलं माहीत आहे म्हणे तुम्ही आता भोजन करा आणि मस्त विश्रांती करा अपमानच ना माहीत आहे म्हटल्यावर अपमानच ना अपमान रोज तुम्ही आता सप्त्याहून घरी गेल्यावर आरती होत असेल ना तुमची रोज रोज आरती होते का काची आरती होते आरती होते पण तिचं स्वरूप वेगळं आहे महाराज तुम्ही इकडून गेले की आरती होते तुमची ए आलो मी मग ती म्हणते आता का तुमची आरती करू आहे ना आहे का माहित आहे ना
आता का तुमची आरती करू असे म्हणते ते आहे ना. मला चांगलं माहित आहे म्हणे तुम्ही भोजन करून विश्रांती करा. माहित आहे म्हटल्यानंतर त्याला राग आला. महिलांना राग आला त्याला राग. आणि पाहता काय तलवार घेऊन गेला पठ्ठ्या आणि माणसाचे हात तोडून आणले. माणसाचे 20 माणसाचे 40 हात तोडले त्याने. असा गठ्ठा डोक्यावर घेतला. आला घरी. रक्त बंबाळ झाला होता. टाकला आपल्या सौभाग्यवतीच्या समोर तो गठ्ठा आणि म्हटला म्हणत होती ना माहीत आहे पठ्ठ्याने माणसाचे हात तोडून आणले. पठ्ठ्याने माणसाचे हात तोडून आणले. बाई म्हटली पठ्ठ्याने माणसाचे हात तोडल्यापेक्षा पठ्ठ्याने माणसाची मुंडकेच का आणले नाही. पठ्ठ्या म्हटला मुंडके अगोदरच कोणीतरी तोडून दिले होते. याला शूर म्हणणार तुम्ही. याला शूर म्हणणार तुम्ही. याला शूर म्हणणार नाही. सज्जनानो शूर तो आहे. शूर ओळखावा रवी. सांगतो पहा. छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर होते की ज्या वेळेला अफजल खान वाईमध्ये येऊन ठेपला होता. अफजल खान ज्या वेळेला विजापूरहून निघाला त्यावेळेला त्याच्या सोबत 22,000 सैन्य विजापूरकरांनी दिलं होतं. महाराजांना जिवंत किंवा मेलेलं त्याला विजापूरकराच्या दरबारामध्ये हजर करायचं होतं. आणि 22,000 सैन्य घेऊन निघालेल्या अफजल खानाचं सैन्य गुरुजी वाईमध्ये आल्यानंतर 32,000 झालं. एवढं वाढलंय कसं. अफजल खानाने फरमान काढलंय की जो भोसल्याकडे राहील त्याचं जीवन आणि वतन सुद्धा जाईल. जो माझ्याकडे येईल त्याचं वतन आणि जीव शाबूत राहील. पण खंडोजी खोपड्यांसारख्या काही मराठ्यांनी महाराजांची साथ सोडली आणि अफजल खानाला जाऊन भेटले. 22,000चं 32,000 सैन्य झालं. आणि त्या ठिकाणी राजगडावर महाराज होते. महाराज जिजाऊ माँसाहेबाचं दर्शन घेऊन निघाले. सईबाईची तब्येत एकदम बिघडलेली होती. शंभू राजा अवघे 2 वर्षाचे होते. आणि ज्यावेळेला दर्शन घेण्यासाठी जिजाऊ माँसाहेबाकडे महाराज गेले ना त्यावेळेला जिजाऊ माँसाहेबांनी आपल्या वडिलाची आठवण करून दिली. त्यांच्या थोरल्या भावाचं नाव शंभू होतं. त्याची आठवण करून दिली. कपटाने या अफजल खानानेच तुझ्या भावाला मारलंय बघ. त्यांच्या भावाचं नाव सुद्धा शंभू होतं थोरल्या भावाचं. आणि जिजाऊ माँसाहेबांनी आठवण करून दिली. महाराज 27 वर्षाचे होते आणि महाराज एकुलते एक होते. महाराज एकुलते एक होते. महाराज एकुलते एक होते याचा अर्थ ते एकुलते एक होते असं नाही. जिजाऊ मातेच्या मांडीवरूनच काळाने 5 मुलं उचलून नेले होते. महाराज निघाले. महाराज प्रतापगडावर आले. प्रतापगडावर आल्यानंतर वाईमध्ये अफजल खान आला होता. अफजल खान कोण होता महाराज. पोलादी पहारेची सरी करण्याची ताकद होती त्याची. तो उभा राहिला ना बुर्जासारखा बाजत होता. बुर्जासारखा बाजत होता. तो स्वतःला ब्रुशिखन आणि कुफ्रशिखन म्हणून घेत होता. मी मूर्ती आणि मूर्तीपूजकांचा विध्वंसक आहे असा त्याचा शिक्का होता. जेवढा तो शूर होता तेवढाच तो क्रूर होता. कपट आणि दगाबाजी ही त्याची नीती होती. आणि तो अफजल खान महाराजांना भेटण्यासाठी नाही मारण्यासाठी आला होता. महाराज प्रतापगडावर पोहोचले आणि महाराजांना अत्यंत वाईट निरोप आला. आपल्या राजगडावरून अत्यंत वाईट निरोप आला. सईबाई जाण्याचा निरोप आला. वारल्या सईबाई. शंभू राजा 2 वर्षाचे असताना सईबाई गेल्या महाराज. सईबाईला अंतविधीला सुद्धा महाराज त्या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. सगळ्यांना माहीत आहे. अफजल खान आला आणि महाराजांनी अफजल खानाला फाडलंय. सगळा वृत्तांत मला नाही सांगायचा. सगळाच मुडात पाहून घ्या. फाडलंय महाराजांनी अफजल खानाला. ह्या सगळ्या गोष्टी ऐकताना गोड वाटतात हो. करताना हो करणी करता टीर कापे महाराज म्हणतात. झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख करिता देह दुःख थोर आहे. करिता देह दुःख थोर आहे. हे झुंजायाच्या गोष्टी ऐकाया सुख देह दुःख थोर आहे. करिता दुःख थोर आहे. ऐकावया सुख. आणि म्हणून बाण शस्त्र साहुनी गोडी. आमचे राम हरिभाऊ
मला वाटते 15 वर्ष काश्मीरमध्ये होते. काश्मीर हो नाशिकच्या बाजूने आहे काश्मीर. काश्मीर त्यावेळेचं काश्मीर आता जरा दाबात आणलं आहे ते म्हणून बरं आहे. अर्थात त्या काश्मीरमध्ये शस्त्र घेऊन उभं राहणं हा प्रपंच, मुलं बाळं, मायबाप हे सगळं इकडे आणि तिकडे कोण आहे महाराज आपलं? कोण आहे तिकडे आपलं? फक्त बंदूक हीच आपली मित्र तिकडचे. बंदूक हीच आपले खऱ्या अर्थाने सर्वस्व. शस्त्र हेच आपलं सर्वस्व. कधी कुठून काय गोळी येईल काही सांगता येत नाही. अतिरेकी कुठं लपलेले असतील, कोण्या खिडकीतून गोळी येईल काहीही सांगता येत नाही. अशा ठिकाणी आमच्या राम हरिभाऊने ड्युटी केली आणि मला असं वाटतं त्यांची ड्युटी, त्यांचं ते नाही का आपल्या देशाबद्दलचं समर्पण 18व्या वर्षी त्यांनी पूर्ण केलं आणि त्यांच्या त्या गौरव उत्सवाच्या निमित्ताने हा सोहळा आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी नेहमी म्हणेल की तरुणाने सीमेचं संरक्षण करणाऱ्या शूरांचा विचार केला पाहिजे. तरुणाने चर्चा करत असताना सीमेचा विचार केला पाहिजे. मला दुर्भाग्याने सांगावं लागेल महाराज की आपलं देशावरचं प्रेम धीरे धीरे कमी होत चाललं आहे. आपलं पदावरचं आणि पैशावरचं प्रेम वाढत चाललं आहे, लक्षात ठेवा. पदावरचं प्रेम वाढत चाललं आहे, पैशावरचं प्रेम वाढत चाललं. पद भेटत असेल तर मग पक्ष कोणचाही चालतो, पैसा भेटत असेल तर मग काही चालते. देशाचा विचार करायचा कोणी? अरे मी असं म्हणेल की आमच्यासारखे धर्मप्रचारक असतील ना, त्यांनी आमचा विचार नाही करायचा, त्यांनी धर्माचा विचार करायचा असतो. आणि ज्यांच्याकडे देशाची व्यवस्था असेल त्यांनी पद आणि पैशाचा विचार करायचा नाही, देशाचा विचार करायचा असतो. आम्ही धर्माचा विचार करायचा, त्यांनी देशाचा विचार करायचा. मी तर असं म्हणेल एका हातामध्ये तिरंगा असला पाहिजे, एका हातामध्ये भगवा असला पाहिजे. दोन्ही हात गुंतलेले असले पाहिजेत. एक तिरंग्याला असला पाहिजे, एक भगव्याला असला पाहिजे. या देशातला तिरंगाही टिकला पाहिजे आणि या देशातला भगवाही टिकला पाहिजे. तिरंगा टिकवण्याची जबाबदारी या देशातला सैनिक घेतो महाराज, नक्की घेतो. वा. तेच घेत आहेत. तिरंगा टिकवण्याची जबाबदारी या देशातले सैनिक घेत आहेत. आणि वारकरी संप्रदाय टिकवण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही घेतो का नाही घेतो मला माहीत नाही, पण आमच्या संप्रदायातले काही साधू घेत आहेत. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. मेडल दिसत आहेत ना, ती शोभा नाही. हे 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 मेडलच आहेत ना. 1 2 3 4 1 2 3 4 नाही का 5 असे मेडल आहेत. हे शोभा नाही, हे शूरता आहे. शोभा नाही, हे शोभेसाठी नाही ठेवले. हे शूरता आहे महाराज. सीमेवरून आलेत हे मेडल. हे काही असे सत्कार नाहीत झाले, घ्या विदर्भ रत्न घ्या असं, हे काही असे नाहीत आले. हे तिकून आले थे, हे काही जाग्यावरचे नाही थे. घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी. जब तक ते सांस लड़े वो अपनी लाश बिछा दी. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा
करो कुर्बानी। मेरे वतन के लोगों, आँख में भर लो पानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा करो कुर्बानी। आपण राव पैशाच्या बाहेर निघतच नाही, आपण पदाच्या बाहेर निघतच नाही, कांद्याच्या बाहेर निघतच नाही राव आपण कांद्याच्या बाहेर. कांदे समोर आले का नाही की आपण देशाचा विचार नाही करत राव. आमच्याकडे कापूस समोर आला ना, देशाचं कसं काही कापूस पाहिजे फक्त नाही का, असं करतोय आपण. देशाचा विचार कोण करणार, कोण करणार. देश महत्त्वाचा आहे माझ्या दादांनो, अत्यंत महत्त्वाचा आहे. मला असं वाटते की या देशाचा विचार सरकार किती करते मला माहीत नाही, पण या देशाचा विचार आमचे शिपाई खूप चांगला करत आहेत. दस दस को एक ने मारा, दस दस को एक ने मारा, हो फिर भी बंदूक उठाते, जो खून गवा पर्वत पर वो खून था हिंदुस्तानी, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी. आणि म्हणून या शिपायाच्या निमित्ताने, अर्थात त्यांच्या गौरव सोहळ्याच्या निमित्ताने आता उत्सव आहे. बाण शस्त्र तुमच्या कानाजोडून गेलीशील गोळी एखादी आहे ना, कानाजोडून गेलीशील एखादी गोळी अशी सुंग अशी गेली. तुम्ही पण मारलेशील काही तिकडचे बाबा, हां किती गेले अंदाज नाही. चोपदार जायचं आहे का? जा ना, काय आता आम्ही आणखी पुढच्या वर्षी तुम्हाला कर चले हम फिदा जाना तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. सांस थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को ना रुकने दिया. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सिर हिमालय का हमने ना झुकने दिया. मरते मरते रहा बातपन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. सज्जना, बाण शस्त्र साहूनी गोडी, बाणाचे शस्त्राचे आणि गोडीचे घाव सहन करावे लागतात. आणि हे घाव जसे सहन करावे लागतात ना, तसं साधकाला सुद्धा त्यांच्या मनावरचे घाव सहन करावे लागतात. थोडा दृष्टांत वाटलाच महाराजांना. हे फक्त शरीरावरचे आहेत, ते मनावरचे आहेत. हे शरीरावरचे आहेत, ते मनावरचे आहेत. मनाचे भयंकर असतात महाराज, भयंकर असतात मनावरचे घाव. आम्ही एका दिंडीमध्ये गेलो, एक माणूस आला. आल्यानंतर मी त्याला विचारलं, का रे तू कधी राव सप्त्याला नाही, कधी वर्गणी दिली नाही, माळ नाही, एकादशी नाही, हजामत करणार आले का आमच्या कीर्तन करायचे, तू कसं काय दिंडीत आला? महाराज बरं का, त्यांनी सांगितलं, महाराज पोराचं सहन करावं लागते माणसाला. बायको तर बोलतच असते, तिनं म्हणजे उक्तच घेतलेलं आपल्याला शिव्या द्यायचं. पण राव सून बोलली, हो सून, सून बोलली राव, सून 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 बोलली, बाप काढला मामाची सून, असा सात खाऊन शिव्या देत होता, रडत होता. सून बोलली राव, सून, सुनेला काय बोलायचा अधिकार आहे? अरे पोरग बोलील, बायको बोली राव, सून बोलली राव, बाप काढला माझा, बाप माझी. नाही जाणार आता घरी. एखाद्या वेळेला शस्त्राचे घाव सहन होतात, मनावरचे नाहीत होत. आणि म्हणून सैनिकाच्या शस्त्रावर आहेत. आणि आता पुढे ऐका, हाही दृष्टांत थोडासा. का म्हणे सती 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 तू का म्हणे सती अग्नि न दे अग्न 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 न देखे जारती, अग्न न देखे जारती, हो तयारी ती दृढ मन
तरी साधाया कारणा तरी साधाया साधाया कारण 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 वा कारण तरी साधाया कारण 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 साधाया मनावरचे घाव भयंकर असतात. कोणाचं मन दुखेल असं बोलायचं नसते. साधाया शरीरावरचे घाव भोजत असतात, मनावरचे शेवटपर्यंत राहत असतात महाराज. आणि म्हणून दुसऱ्याचं अंतकरण दुखलं नाही पाहिजे याचा विचार करायलाच पाहिजे. आणि म्हणून साधकाला आपलं मन किती दृढ करावं लागतं, किती निश्चय करावा लागतो. साधना करत असताना यम नियम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधीपर्यंत योगातला नेम असो, ज्ञानातला नेम असो, कर्मातला नेम असो, दृढता अत्यंत महत्वाची असते. म्हणून महाराजांनी पहिला दृष्टांत दिला मूर्तीचा. बिचारा तो दगड किती घाव सहन करतो रे, आणि सहन करतो म्हणूनच तो देव होतो. सैनिक किती सहन करते रे, सहन करते म्हणून त्याला उंच स्थान प्राप्त होते. आणि हाही दृष्टांत थोडा कमी वाटला. शेवटचा दृष्टांत फारच महत्वाचा आहे महाराज. पूर्वीच्या काळी सती जाण्याची पद्धत होती. सती मालक गेल्यानंतर सौभाग्यवती सती जात होती. तिचा तो पोशाख पाहून लोक म्हणत होते की बापरे काय चांगला पोशाख आहे, काय चांगलं पातळ आहे, किती अलंकार आहे. अरे अलंकाराकडे पाहताय, याच्याकडे पाहताय, पण ती आता सती चालली त्याच्याकडे पहा ना महाराज. सती त्या चितेजवळ उभी राहायची. चिता पेटल्यानंतर अत्यंत आनंदाने अत्यंत प्रेमाने त्या चितेमध्ये ते उडी टाकायची. कल्पना तर करा आप म्हणून चितेमध्ये उडी टाकणं किती भयंकर असेल महाराज. किती मोठा घाव आहे हा. हा शरीरावरचा तर आहेच, पण मनावरचा किती मोठा घाव आहे. पण जिने आपलं शरीर आणि मन आपल्या सौभाग्यासाठी समर्पित केलेलं आहे, तिला जेवढं दुःख होतंय त्या चितेमध्ये उडी टाकत असताना, त्या चितेमध्ये जडत असताना, जिवंत जडत असताना तेवढं दुःख साधकाला होतंय. आणि साधकाने ते जर सहन केलं तर त्याला सुद्धा उंच स्थान प्राप्त होतं.
रि साधाया सगमधा मग झाले धनी सगमा गमदनी मने गमद गणे सानि गमद तरी साधावया ओ केरी सागावया कारण तयारी दृढ मन तया तयारी दृढ मन हो मन रघुमाई हरि हरि बाय रघुमाई जय विठोबा रघुमाई हरि जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय विठोबा मेजर कुठे विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई अरे जय जय विठोबा रघुमाई हरि जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय जय 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 विठोबा रघुमाई कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली दाणे विश्वगुरु निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर भगवान महारुद्र हनुमान छत्रपती शिवाजी संभाजी भारत माता की वंदे मातरम विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखिया कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी विराम घेत आहे. या मे महिन्यामध्ये महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा बालसंस्कार शिबिरं घेतल्या जातात. आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात आणि MP सुद्धा ते असतात. गडचिरोली, भंडारा, गोंदियामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने आता बालसंस्कार शिबिरं सुरू झालेले आहेत. आपल्या जवळचं जे बालसंस्कार शिबिर असेल त्या शिबिरामध्ये लहान लहान मुलांना पाठवा. म्हणजे 5वी पासून तर 9वी पर्यंत. आता या वयाची नाही का, तू कितवीला आहे? 5वीला गेला, तू 7वीला आहेस. म्हणजे अशा वयाची मुलं बालसंस्कार शिबिरामध्ये पाठवा. संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. भविष्यामध्ये खरं म्हणजे तुमच्या घरासाठी आणि त्यांच्यासाठी ते संस्कार अत्यंत कामी पडतील. म्हणून आपल्या जवळ कुठं बालसंस्कार शिबिर असेल तर त्या बालसंस्कार शिबिरामध्ये आपले लहान मुलं पाठवावीत अशी विनंती करतो. सद्गुरू जोग महाराज संस्कार गुरुकुल पिंपरी, तालुका येवला, जिल्हा नाशिक या ठिकाणी आमचे गोरख महाराज यांच्याकडून विनामूल्य
वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि तीसुद्धा संस्था विनामूल्य मुलांना त्या ठिकाणी फी नाही, त्यांच्या कथा कीर्तनातून जे येईल आणि त्यांना ज्या पंक्ती भेटतील त्यांच्याकडून ते विनामूल्य असं शिक्षण त्या मुलांना ते देणार आहेत. मला असं वाटते गोरख महाराज विनामूल्य असेल तर जे गरजू असतील त्यांना आपण घ्यावं, ज्यांना अत्यंत गरज असेल, नाही का, अनाथ, एकल अनाथ, गरजू आणि गरीब अशा पद्धतींच्या मुलांनी त्या ठिकाणी यावं आणि गोरख महाराज ते करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि बालसंस्कार शिबिर अत्यंत महत्त्वाचे आहे. ते आमची ताई, नाही का, तुमच्याकडे आहे का नाही यावर्षी संस्कार शिबिर? आमची काय तिचं नाव सांग? हां, सुवर्णा ताई आमची. खरं म्हणजे खऱ्या अर्थाने तिने धीर धरला आणि खऱ्या अर्थाने मजबूत उभी राहून आमच्या सुवर्णाने तो आश्रम पुढे चालवला आणि त्या ठिकाणी खूप चांगलं शिबिर दरवर्षी होत असते. पहा, मी सुद्धा त्या आश्रमावर दरवर्षी जातो. यावर्षी जरा येणं होणार नाही बहुतेक, म्हणजे पाठीचं खोबरं झालं आमच्या. आणि डॉक्टरकडे गेलो, तो म्हटले 7-8 दिवस येलं तर माझ्या दवाखान्यात यायचं म्हणे तुम्ही, नाही तर यायचं नाही. आता 7 दिवस तुम्हाला जाता येणार नाही इथून. आणि म्हणून पुस्तक वगैरे येऊन जातील. पुस्तकं सगळ्यांकडे आपण पाठवणार आहोत. 25,000 पुस्तकं छापलेत बघा. ते विनामूल्य आपण देतो सगळ्या शिबिरामध्ये. आणि म्हणून अशा अर्थाने ह्या 2 सूचना मी आपल्याला दिल्या. या ठिकाणी खऱ्या अर्थाने सेवापूर्ती गौरव समारंभ साजरा होतोय. मी या कुटुंबाला मनापासून धन्यवाद देतो. आमचे रामहरी भाऊ यांनी सैनिकामध्ये 18 वर्ष सेवा केली, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्या निमित्ताने हे सगळे सैनिकच आहेत महाराज. 1 2 3 4 5 6 7 8 सैनिकच आहेत. ते काय टोप्यात सांगताय सगळे तुमचे, ते नाही का, टोप्यावरचे ते सांगते सगळं. आणि म्हणून आपण सीमेवर उभं राहून या देशाची सेवा केली. आम्ही तुम्हाला तुमचं अभिनंदन नाही करणार, लक्षात ठेवा. अभिनंदन नाही करायचं. अभिनंदन यांचं करू आम्ही. तुमचं अभिनंदन आहे वा, तुम्ही एवढा आम्हाला चांगलं जेवण दिलं, तुमचं अभिनंदन आहे. यांना अभिनंदन नसते करायचं महाराज, यांना अभिवादन करायचं असते. अभिवादन करायचं. आणि म्हणून मी या सगळ्या सैनिकांना मनापासून अभिवादन करतो. आणि हे वारकरी घराणं असंच टिकून राहावं. आणि वडील उत्तम भाऊ आणि इंदूबाई यांचा काय आनंद, मला त्यांच्यापेक्षा यांनाच जास्त आनंद आहे, लक्षात ठेवा. मग मायबापाचा आनंद किती मोठा असतो महाराज. पुत्राच्या विजये आणि पिता सुखावत जाय, अशा पद्धतीने हा उत्सव या ठिकाणी साजरा होतो. आपण सगळेजण या उत्सवाच्या निमित्ताने आलात, सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर